मंडळी, तुमच्या देवापुढे यंदाच्या अधिक महिन्यामध्ये मंजुळ वात नक्की 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 लावा बरं का. अहो पण ती बनवायची कशी, तेच या व्हिडिओत आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की मंजुळ वात कशी बनवायची. ही मंजुळ वात जी असते ना, ती अधिक महिन्यामध्ये खास करून भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान श्रीहरी विष्णूंचे जे अवतार आहेत त्या देवतांपुढे लावली जाते. जसं की आपल्याकडे आपण खास करून पांडुरंगासमोर ही मंजुळ वात लावत असतो, पण ही मंजुळ वात जी आहे ती पांडुरंगासमोर किंवा विष्णूंच्या अवतारांपुढेच का लावली जाते, तर त्याचं एक विशिष्ट कारण आहे. कारण ही मंजुळ वात अगदी तुळशीच्या मंजिरींसारखी दिसते आणि म्हणून ही मंजुळ वात जी आहे ती भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे आणि त्यांच्या पुढेच ही प्रज्वलित केली जाते. तुम्ही तुमच्या घरातल्या देवतांसमोर सुद्धा मंजुळ वात अधिक महिन्यामध्ये लावू शकता. रोज लावणं शक्य नसेल तर अधिक महिन्यातल्या गुरुवारी लावू शकता. पण ही वात खरंच दिसायला खूप सुंदर दिसते आणि बनवायला तर अगदी सोपी आहे. चला बघूया कशी बनवायची. नमस्कार मंडळी, मी कविता कुलकर्णी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे अधिक मासात लावली जाणारी मंजुळ वात कशी बनवायची. त्यासाठी मी काय घेतलेलं आहे, कापूस घेतलाय, दूध घेतलेलं आहे आणि आपल्याला लागणार आहेत अशा फुलवाती. या फुलवाती कशा बनवायच्या चला बघूया. हा कापूस अगदी स्वच्छ करून पिंजून घेतलेला आहे आणि याच कापसाची फुलवात बनवताना आपल्याला एक बाजू निमुळती करत जायचं आहे आणि एक बाजू गोल करत जायचं आहे. थोडंसं दूध लावून घ्यायचं हाताला, या प्रकारे फिरवायची आहे. या प्रकारे आपली फुलवात तयार आहे. अशा 11 फुलवाती आपल्याला तयार करून घ्यायच्यात आणि या 11 फुलवाती तयार करून घेतल्यानंतर सुरुवात करायची आहे मंजुळ वात बनवायला. आता बघूया मंजुळ वात कशी बनवायची. सुरुवातीला अशा 3 फुलवाती घ्यायच्या आणि त्या एकमेकांना जोडून घ्यायच्या. थोडासा कापूस लावायचा, दूध लावायचं आणि या प्रकारे एक एक फुलवात जोडत जायचं. या प्रकारे हा छोटासा कापसाचा तुकडा घ्यायचा, तो गोल फिरवायचा, दूध लावायचं आणि वात पक्की करायची. या प्रकारे आपली मंजुळ वात बनवून तयार होईल. 11 फुलवातींची एक, याप्रमाणे 3 मंजुळ वाती जर तुम्ही बनवल्या आणि त्या भगवान श्रीहरी विष्णूंपुढे लावल्या तर 33 वाती लावल्याचं पुण्य तुमच्या पदरात पडेल. तर या अधिक मासामध्ये अशी मंजुळ वात नक्की बनवा आणि भगवान श्रीहरी विष्णूंपुढे नक्की लावा. त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. अजून कोणत्या प्रकारची वात असते जी अधिक मासात लावली जाते, तुमच्याकडे कुठली पद्धत आहे, कमेंटमध्ये सांगा की राव. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.